मराठी साहित्य विश्वासाठी अभिमानाची बातमी आहे। ऐतिहासिक 100वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे पुण्यामध्ये रंगणार आहे। संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी ज्येष्ठ विचारवंत आणि अभ्यासक डॉक्टर शेषराव मोरे यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे। स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांचा सखोल अभ्यास, मराठी साहित्य क्षेत्रातील दीर्घ योगदान आणि यापूर्वी पोर्ट ब्लेअर इथं झालेल्या 4थ्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद भूषवल्यामुळे त्यांच्या नावाला विशेष महत्त्व प्राप्त झालेलं आहे। आता 100व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची माळ त्यांच्या गळ्यात पडणार का, याकडे साहित्य विश्वाचं लक्ष लागलं। 28, 29, 30, 31 जानेवारी या 4 दिवसांमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रांगणामध्ये साहित्य संमेलन संपन्न होणार आहे। ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये जेव्हा महामंडळाची बैठक होईल, त्या बैठकीमध्ये या घटक संस्था आणि बृहन महाराष्ट्रातल्या ज्या संलग्न संस्था आहेत त्या आपापल्या अध्यक्षपदाला नियोजित असलेली जी साहित्यिकांची नावं आहेत ती नावं कळवतात आणि मग त्याच्यावरती साधक-बाधक चर्चा होते आणि महामंडळाकडनं एकमताने साहित्य संमेलनाच्या अध्यक्षाची निवड होते। 2-3 मुद्दे या निमित्तानं समोर येतात। पहिली गोष्ट म्हणजे अध्यक्षपदासाठी निवडणुकीचा प्रकार बंद होऊन साहित्य महामंडळामध्ये साधक बाधक चर्चा होऊन एकमताने निवड होती, ह्याचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो। दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे संमेलनाचा अध्यक्ष हे तसं 3-4 दिवसाचा गणपती आहे, नंतर त्याचा काही उपयोग होत नाही अशी एक टीका होते। शेषराव मोरेंसारखी जे व्यक्तिमत्व आहे ते सतत सक्रिय राहिलेलं आहे, प्रत्यक्ष कार्यरत राहिलेलं आहे। असं नाही की केवळ दिवाणखान्यामध्ये बसून आपण आपलं लिखाण करावं। मोरे सर सक्रिय राहिलेले आहेत, त्यामुळे त्यांचं जर नाव पुढे असेल तर ही आनंदाचीच गोष्ट आहे। तिसरं एक मला या निमित्तानं आधीच एक मुद्दा उपस्थित करायचा आहे। मोरे सर अध्यक्ष हो किंवा अजूनही कोणी अध्यक्ष हो, पण हा व्यक्ती म्हणून आपण त्याचा गौरव करतो आणि प्रत्यक्षामध्ये त्यानं जे केलेलं लिखाण आहे त्याच्याकडे दुर्लक्ष होतं। त्याच्यामुळे माझा एक छोटासा पहिल्यांदाच प्रस्ताव आहे की जो कोणी अध्यक्षपदी निवडून येईल त्याची ग्रंथ बाकीचे जे पाहुणे आपण संमेलनामध्ये बोलवणार आहोत त्यांना कुठलं वेगळं असं स्मृतिचिन्ह किंवा असं जे देतात ते तर द्या किंवा नका देऊ, वेगळा मुद्दा आहे, पण त्या जोडीनं संमेलनाच्या अध्यक्षाची ग्रंथ संपदा जर आपण ह्या संमेलनाचं स्मृतिचिन्ह म्हणून आलेल्या पाहुण्यांना भेट म्हणून दिले तर जास्त चांगलं होऊ शकेल। तिसरा जो एक छोटा मुद्दा या निमित्ताने मला फक्त तुमच्या सगळ्यांच्या समोर या निमित्तानं मांडायचा आहे। साहित्य संमेलन हे वर्षभर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या काही साहित्यिक चळवळी चालतात, छोटे मोठे उपक्रम चालतात, त्या सगळ्याची मिळून आषाढाची वारी म्हणजे सगळ्यांनी मिळून शेवटी पंढरपूरला गोळावं त्या पद्धतीनं व्हावं। त्याच्यामुळे वर्षभर महाराष्ट्रातले विविध छोटे मोठे साहित्य संमेलन, त्यांचे अध्यक्ष, त्यांची पाहुणे, त्याच्यामध्ये सहकारी लोक, ह्या सगळ्यांना या संमेलनामध्ये जर समाविष्ट करून घेतलं तर जास्त चांगलं त्याचं औचित्य दिसेल। आणि हे संमेलन म्हणजे एक 4 दिवसाचं संमेलन न राहता संपूर्ण एक आठवडाभर तिथे ग्रंथ महोत्सव असो, प्रकाशकांचे त्याच्या निमित्तानं काही एखादी बैठक घेता आली तर, त्याच्यानंतर ग्रंथालय संघाचं जे अधिवेशन असतं वार्षिक तेही याला जोडून घेता आलं तर, आणि ग्रंथ विक्रीमध्ये काम करणारे जे बाकीचे सगळे कर्मचारी आहेत, म्हणजे असं सगळ्याचं मिळून एक 8 दिवसाचा माय मराठी महोत्सव जर आपण साहित्य संमेलनाच्या निमित्तानं घेऊ शकलो तर ते खूप जास्त औचित्यपूर्ण ठरू शकतं। आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, या संदर्भात आपल्याला त्यांच्याशी बोलायचं आहे। ज्ञानेश्वर, काही वेळापूर्वी आपणच माहिती दिली की अतिशय खात्रीलायक सूत्रांकडून माहिती मिळते डॉक्टर शेषराव मोरे यांचं नाव निश्चित होतं आहे। आणखी काही अपडेट या संदर्भात येत आहेत का, आणखी काही माहिती मिळते का? जानेवारी 2027 मध्ये पुणे विद्यापीठामध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे आणि त्याच्यासाठी अध्यक्ष निवडीच्या प्रक्रियेला हालचालीला वेग आलाय आणि नाव जे आहे ते मराठवाड्यातले प्राध्यापक डॉक्टर शेषराव मोरे यांचं नाव अध्यक्षपदासाठी सर्वात पुढे असल्याचं आपल्याला खात्रीलायक सूत्रांकडून समजलंय। अर्थात त्यात वेगवेगळ्या महत्वाच्या गोष्टी आहेत। खरं म्हणजे ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये या सगळ्या गोष्टींवरती शिक्कामोर्तब होईल, मात्र ज्या हालचाली सुरू झाल्यात, ज्यात वेगवेगळ्या शक्यता तपासल्या जात आहेत, त्यात आघाडीवर हे शेषराव मोरे सरांचं नाव असल्याचं आपल्याला समजलं। आणि जानेवारीमध्ये पुणे विद्यापीठात, पुणे शहरात जेव्हा 100वे अखिल मराठी साहित्य संमेलन होईल तेव्हा अध्यक्षपदी आपल्याला शेषराव मोरे दिसू शकतात, अशा पद्धतीची शक्यता आहे। धन्यवाद ज्ञानेश्वर दिलेल्या माहितीसाठी।